नाही, मुंडे साहेब तर म्हणजे अतिशय महान नेते होते आणि लहानपणापासून मी माझ्या मामाकडून त्यांचे बऱ्याचशा गोष्टी ऐकायचो. पण आई जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा आई वैद्यनाथांच्या प्रभूंच्या दर्शनाला येते. प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसराचा विकास झालाय का? या अगोदर मंदिर बघितलं ना आताचं मंदिर बघितलं, विकास झालाय का? चांगलं झालंय. ओके, धन्यवाद. क्रिकेटपटू केदार जाधव माझ्यासोबत आहेत. काय कुटुंबासमवेत दर्शन घेतलंय, देवाकडे काय मागणं मागितलं प्रभू वैद्यनाथाकडे? खूप वर्षांनंतर मी इथे आलो आहे. माझी आई मूळची आंबेजोगाईची आहे, जे इथून जवळच आहे 25 किलोमीटरवर. तर लहानपणी इथे आलो होतो. त्याच्यानंतर आता 30 वर्षानंतर मी इकडे आलो आहे परत. प्रभू वैद्यनाथ हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी इथे दर्शन घेऊन जातात, प्रभू वैद्यनाथांचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो, त्यांना निरोगी आयुष्य लाभतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी जाऊन काहीतरी मागितलं पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळा जे काही आत्तापर्यंत दिलेलं आहे देवानी, त्याच्यासाठी थँक्यू म्हणणं पण गरजेचं असतं मला वाटतं. दरवेळेस मागणं हे जरा खूपच लालची असं मला वाटतं. त्यामुळे कधी कधी जे मिळालं आहे आणि ते टिकून ठेवलंस त्याबद्दल थँक्यू हे म्हणण्यासाठी मी इथे आलो. क्रिकेट प्रेमी पण मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याशी संवाद साधतायत. कायची काही चर्चा वगैरे होते या दरम्यान? नाही, क्रिकेटचे तर आता चाहते आता जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून तुमच्यावर अख्ख्या देशामधून प्रेमाचा आदराचा वर्षाव होतो. आणि ते प्रेम रिसीव करण्याची पण एक ताकद ही देवानेच दिलेली असते. आणि मला वाटतं जेव्हा मी अख्ख्या भारतामध्ये कुठेही फिरतो तिथे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतो. लोकांचं प्रेम, लोकांचा आदर मला मिळतो आणि त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि आजही इथे या सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. इथले जे ट्रस्ट आहे, या ट्रस्टने आज माझं, माझ्या आईचं, माझ्या मित्रांचं अतिशय उत्तम प्रकारे दर्शन घडवून आणलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. क्रिकेट प्रेमीने देखील चांगलं नाव करावं यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी काय सांगणं असणार? क्रिकेट प्रेमी असं नाही, पण ओव्हरऑल कुठल्याही माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्या मागची त्याची नियत काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. कुठलंही काम जर का साफ मनाने आणि चांगल्या उद्देशाने केलं असेल तर त्याच्यात अडथळा येऊ शकतो, पण त्याच्यात तुम्ही पराजित होऊ शकत नाही, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. थँक्यू, धन्यवाद. एकच प्रश्न, गोपीनाथ गडावरती जाऊन नतमस्तक होणार आहेत. मुंडे साहेबांचा एखादा किस्सा वगैरे काही तुम्हाला आठवत आहे? नाही, मुंडे साहेब तर म्हणजे अतिशय महान नेते होते आणि लहानपणापासून मी माझ्या मामाकडून त्यांचे बऱ्याचशा गोष्टी ऐकायचो. पण त्यांचा माझा कधी वैयक्तिक अशी भेट झाली नाही, त्यामुळे माझ्याकडे अशी आठवण अशी नाही आहे त्यांच्याबरोबरची. पण त्यांची भाषणं आजही यूट्यूबवर आहेत आणि एक पूर्ण मराठवाड्याला म्हणा किंवा महाराष्ट्रातील एक खूप मोठा नेते होते ते. आणि त्यांची कमी ही प्रत्येक दिवसाला जाणवते. मला वाटते आज नक्कीच मी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या तिथे पार्थिवाचं त्या समाधीचा आशीर्वाद घेईन, दर्शन घेईन. कारण जे जिवंतपणी मला जमलं नाही त्यांच्या जिवंतपणी, ते आज मला फायनली त्यांचं दर्शन कसं तरी होईल याच्यासाठी मी देवाचा आभारी. एकच प्रश्न वाढवतो, आजचा परळी दौरा जे आहे तो नियोजित कसा ठरला? आमचे मित्र आहे तिथे भूषण नावंदे म्हणून, ते मूळचे इथून एक गाव आहे जवळ पुरचोंडी, तिथले आहेत. तर ते खूप वर्ष झाले माझे सहकारी आहेत, मित्र आहेत. आणि इकडे तर आई जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा आई वैद्यनाथांच्या प्रभूंच्या दर्शनाला येते. मी 30 वर्षानंतर आज आलो आहे, त्यामुळं दर्शन पहिला उद्देश होता. आणि इथे आलोच आहे बऱ्याच वर्षांनी, तर त्यांच्या घरी पण जाणं आहे, गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांचं दर्शन घेणं, ह्या 3 प्रमुख उद्देश होते या परळी भेटीचे. आईला एकच प्रश्न करतो, आई प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसराचा विकास झालाय का? या अगोदर मंदिर बघितलं ना आताचं मंदिर बघितलं, विकास झालाय का? चांगलं झालंय. ओके, धन्यवाद. हे होते क्रिकेटपटू केदार जाधव. त्यांच्या आईसोबत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शेपसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.